नमस्कार, मी सुनील सामंत आणि या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले माझे सहकारी संदीप सासने आणि राजेंद्र तोरसकर, आम्ही तिघंजण हे गेल्या 8 तारखेपासून आज 5वा दिवस आहे आणि या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। हिंदू जनसंघर्ष समितीचं हे आंदोलन असून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी तिघंजण आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत, कारण सकल हिंदू समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। सकल हिंदू समाजाच्या एकूण 31 मागण्या आहेत, जसे की मशिदीवरचे भोंगे काढले गेले पाहिजेत, गोहत्याबंदी जो कायदा आहे तो एक अतिशय स्ट्रिक्ट झाला पाहिजे, त्याचप्रमाणे जे खोटे गुन्हे दाखल केले जातात हिंदू कार्यकर्त्यांवर ते खोटे गुन्हे ताबडतोब मागे घेतले पाहिजेत। अशा 31 प्रमुख मागण्या आहेत। देवदेवतांचा अपमान केला जातो किंवा स्टेटस लावला जातो आणि स्टेटस लावून सामाजिक तेढ निर्माण केली जाते। अशा विविध मागण्या आहेत आमच्या। लव जिहाद विरोधी कायदा आहे, त्याचप्रमाणे लँड जिहाद आहे, वक्फ बोर्ड आहे। अशा 31 मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। 1 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सचिवांबरोबर बोलणं झालं होतं, त्यानंतर त्यांनी आम्हाला हे आंदोलन स्थगित करण्यासाठी सांगितलं होतं आणि त्यानंतर 8 महिने सरकार येऊन झाल्यानंतरसुद्धा आमच्या मागण्यांची दखल न घेतल्या कारणानं आजपासून 15 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं होतं आणि निवेदन देऊन त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम देऊनसुद्धा त्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याकारणानं नाईलाजास्तव आम्ही या ठिकाणी कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमरण उपोषणाचं हे आम्हाला अस्त्र उभारावं लागलेलं आहे।